नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं बोधुलवार अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो. डायमेन्शनवरचं आपण पहिलं ॲप्लिकेशन बघितलं की फॉर्म्युला तो करेक्ट आहे की नाही हा चेक करता येतो. आणि त्यामधलं दुसरं डायमेन्शन हे आता की काही गोष्टींमधलं आपल्याला रिलेशन दिलेलं असते. जसं की इथे बघा, पहिला एक्झाम्पल, टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम टी. ओके, टी डिपेंड्स ऑन लेंथ अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. देन एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन देम. आता बघा, जो काही टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम आहे त्याचा ॲक्च्युली फॉर्म्युला हा आहे, टी इक्वल्स टू 2π √L/g. ओके, हा फॉर्म्युला आहे, टी इक्वल्स टू 2π √L/g. आता बघा, त्यांनी काय म्हटलं, हा जो काही टाइम पिरियड आहे, ओके, तो कशावर डिपेंड आहे म्हटलं त्यांनी, या Lवर आणि या Gवर. फक्त एवढंच सांगितलं, आपल्याला सरळ फॉर्म्युला सांगितला आहे का नाही, त्यांनी हेच सांगितलं आहे की टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम लेंथवर आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. तर मग आता हे रिलेशन कसं एस्टॅब्लिश करायचं, तर यासाठी डायमेन्शनल मेथड यूज केली जाते. आता बघा, सर्वप्रथम काय करायचं बघा, त्यांनी काय काय म्हटलं, टाइम पिरियड डिपेंड्स ऑन म्हणलं की असं प्रपोर्शनॅलिटी साईन द्यायचं. ओके, डिपेंड्स ऑन म्हटलंय नाही, टाइम पिरियड टी डिपेंड्स ऑन म्हणजे प्रोपोर्शनल साईन. आता कशा कशावर डिपेंड आहे, लेंथवर आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. ओके, दिस इज नथिंग बट युअर फर्स्ट स्टेप. ओके, की टाइम पिरियड म्हणजे टी डिपेंड्स ऑन म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी साईन कशावर डिपेंड, तर लेंथ आणि जीवर. आता बघा, नेक्स्ट स्टेप कशी आहे बघा. आता बघा, हा प्रोपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी तुम्हाला इक्वल्स टू करावं लागेल आणि समथिंग कॉन्स्टंट के द्यावं लागेल. आता हा कॉन्स्टंट के मी आर्बिटरी घेतला, तुम्ही काही घेऊ शकता पण केच घ्या. ओके, आता बघा काय केलं, सेकंड स्टेपमध्ये मी प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं, प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं, त्या जागी मी काय लिहू शकतो, इक्वल्स टू आणि समथिंग कॉन्स्टंट, इक्वल्स टू आणि समथिंग कॉन्स्टंट. ओके, मग उरलं काय आपल्याकडं एल, तर या एलचा पॉवर ए लिहायचा आणि जीचा पॉवर बी लिहायचा. दिस इज नथिंग बट युअर सेकंड स्टेप. आणि याला करायचं इक्वेशन 1. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो बघा, काय की टाइम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम म्हणजे टी, ओके, डिपेंड्स ऑन म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी साईन. आणि कशा कशावर डिपेंड आहे, तर लेंथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. ठीक आहे, इथपर्यंत कोणालाच प्रॉब्लेम आहे. नंतर सेकंड स्टेप काय की ही प्रोपोर्शनॅलिटी साईन काढण्यासाठी मला इक्वल्स टू आणि काहीतरी कॉन्स्टंट के घ्यावं लागेल. म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी जर मी काढायचं असेल तर मला इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट के घ्यावं लागेल. ओके, धिस स्टेप यू हॅव टू यूज इन धिस स्टेप, काही प्रॉब्लेम. मग त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन दिलं. आता बघा, आता ओके, इक्वेशन नंबर 1 दिला. आता काय करायचं आपल्याला की जो काही लेफ्ट हँड साईडला टी आहे, सर्वप्रथम त्याचं डायमेन्शन फाइंड आउट करून घ्यायचं आहे. बघा, टी आहे, टाइम पिरियड आहे, म्हणजे इथं M0 झाला, L पण 0 झाला, T1 झाला. दिस इज नथिंग बट इक्वेशन नंबर 2. ओके, आता काय केलं मी, इक्वेशन 1 नंतर जो काही लेफ्ट हँड साईडला जी काही फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं सर्वप्रथम मी डायमेन्शन फाइंड आउट केलं. टी आहे, टी म्हणजे एमचा पॉवर 0 झाला, एलचा पॉवर 0 झाला आणि टीचा पॉवर 1 झाला. ठीक आहे, आता जे काही राईट हँड साईडला जे काही क्वांटिटीज आहे बघा, के कॉन्स्टंट झाला, के काय झाला, कॉन्स्टंट. याचं डायमेन्शन आपण फाइंड आउट नाही करू शकत, कॉन्स्टंटचं डायमेन्शन फाइंड आउट नाही करू शकत, फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट करू शकतो. आता बघा, के नंतर फिजिकल क्वांटिटी आहे आपल्याकडे, लेंथ आहे, लेंथचं डायमेन्शन फाइंड आउट करा. काय, M0 L1 T0, L0 M0 T0. ओके, M0 L1 T0. ठीक आहे. ओके, लेफ्ट हँड साईडचं आपण पहिल्यांदा फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन फाइंड आउट केलं. आता राईट हँड साईडचं करायचं आहे. बघा, राईट हँड साईडमध्ये के कॉन्स्टंट आहे, आपण सर्वप्रथम एलचं केलं. आता आपल्याला जीचं करायचं आहे. बघा, जी म्हणजे काय बेटा, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन काय राहते बेटा, वेलॉसिटी पर युनिट टाइम. काय हरकत नाही, वेलॉसिटी म्हणजे काय बेटा, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम डिवायडेड बाय टी, देअरफॉर d/t². ओके, ॲक्सेलरेशन म्हणजे काय बेटा, वेलॉसिटी पर युनिट टाइम, आणि वेलॉसिटी इज नथिंग बट डिस्टन्स पर युनिट टाइम. आता डिस्टन्स कशामध्ये काउंट करतो बेटा आपण, लेंथमध्ये. आता हा T-2 पण लिहू शकतो, म्हणजे याचं जे काही डायमेन्शन येणार आहे ते काय येणार आहे बेटा, M0 L1 T-2. याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 4, याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 4. ओके, बघा, इक्वेशन 1 पर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही.
नंतर काय केलं, नेक्स्ट स्टेप बेटा, जो काही सर्वप्रथम लेफ्ट हँड साईडला जी काही आपल्याकडे क्वांटिटी आहे त्याचं मी डायमेन्शन फाइंड आउट केलं, त्याला म्हटलं मी इक्वेशन 2. नंतर राईट हँड साईडमध्ये जेवढ्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांचं डायमेन्शन फाइंड आउट करायचं. सर्वप्रथम के तर कॉन्स्टंट होता, नंतर मग मी एलचं डायमेन्शन फाइंड आउट केलं. ओके, नंतर माझ्याकडे जी होता, मग मी जीचं पण डायमेन्शन फाइंड आउट केलं. आता काय करायचं आहे, हे सगळे डायमेन्शन्स तुम्हाला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं आहे. पुट all the dimensions in equation 1. ओके, इन इक्वेशन 1. देअरफोर बघा, लेफ्ट हँड साईडला काय आहे, पहिले टीचं डायमेन्शन बघा, हा टीचं डायमेन्शन m0 l0 t1. ठीक आहे, कॉन्स्टंट के ॲज इट इज बेटा. आता बघा, एलच्या ठिकाणी काय टाकायचं आहे तुम्हाला, m0 l1 t0 आणि त्याचा पॉवर बघा बेटा a आहे, एलचा पॉवर a आहे. ओके, नंतर बेटा ॲसोलेशनचा हा डायमेन्शन टाकायचा आहे, m0 l1 t-2, त्याचा पॉवर b आहे बेटा. ठीक आहे, अप टू दिस नो प्रॉब्लेम. आता बघा बेटा, राईट हँड साईडला के ॲज इट इज. आता बघा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 0 इंटू ए, m पॉवर अगेन 0. ओके, 1 इंटू ए म्हणजे एल पॉवर ए. ओके, टी इंटू 0 टी पॉवर 0. ओके, 0 इंटू ए. ओके, आता बघा, 0 इंटू बी अगेन एम पॉवर 0. 1 इंटू बी एल पॉवर बी. ओके, -2 इंटू बी म्हणजे टी पॉवर -2 टाइम्स बी. आता बघा, ओके, काय केलं आपण, सर्वप्रथम सगळ्यांचे लेफ्ट हँड आणि राईट साईडला डायमेन्शन लिहून घेतले. नंतर काय केलं, जो काही पॉवर ए होता, जो काही पॉवर बी होता, त्यांचं काय केलं बेटा, मल्टिप्लिकेशन. आता बघा, एम पॉवर इथे पण 0 आहे, इथे पण एम पॉवर 0 आहे, म्हणजे बेस एम आहे, पॉवर किती आहे 0, 0 + 0 अगेन 0. आता नेक्स्ट एल बघा, बेस सेम आहे, लॉज ऑफ इंडायसेस, पॉवर काय इथे ए, इथे पॉवर काय बी, म्हणजे ए प्लस बी. अरे वा, व्हेरी गुड. नंतर बघा, इथे पण टी आहे, इथे पण टी आहे, 0 - 2b, पॉवर 0 - 2b म्हणजे काय, -2b. ओके, आणि लेफ्ट हँड साईडला काय तुमच्याकडं, m0 l0 t पॉवर 1. बघा, पहिलं गणित एकदम इझी सांगत आहे, सिम्पल वेनी. आता बघा, इथपर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम. आता बघा, नाव इक्वेटिंग द powers of m, l and t. आता बघा, जे काही लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला MLT आहे, यांचे पॉवर इक्वेट्स करायचे. आता बघा, इकडे बघा, एमचा पॉवर इथे किती आहे 0 इक्वल्स टू, इथे एमचा पॉवर किती आहे 0. ठीक आहे, इथनं आपल्याला काहीच रिलेशन नाही मिळालं, काही हरकत नाही. नंतर इथे बघा, एलचा पॉवर किती आहे बेटा 0, इथे एलचा पॉवर किती आहे a प्लस बी, म्हणजे तुम्ही a इक्वल्स टू -b पण लिहू शकता, पण लिहू शकता. नंतर बघा, इथे टीचा पॉवर किती आहे बेटा 1 आणि इकडे टीचा पॉवर किती आहे बेटा -2b. देअरफॉर b इक्वल्स टू -1/2. मी काय केलं बेटा, इकडं -2b होता, हा जो काही -2 होता शिफ्ट केला मी इकडं, म्हणजे -1/2 झाला, b ची व्हॅल्यू मिळाली मला. आता बघा, मला b ची व्हॅल्यू मिळाली, तर बघा a इक्वल्स टू -. आता या b ची व्हॅल्यू मी इथं पुटअप करू शकतो बेटा. बघा, मायनस गेट कॅन्सल, देअरफॉर a इक्वल्स टू 1/2. बघा, a ची व्हॅल्यू मला किती मिळाली 1/2 आणि b ची व्हॅल्यू मला किती मिळाली हाफ. आता बघा, सर्वात पहिले जो काय आपल्याकडे इक्वेशन होता, तो काय इक्वेशन होता रे बेटा, t इक्वल्स टू कॉन्स्टंट k l पॉवर a आणि g पॉवर b, देअरफॉर k. ओके, आता बघा, l पॉवर a किती मिळाला मला हाफ, g b किती मिळाला मला हाफ. आता बघा, देअरफॉर k l पॉवर हाफला बेटा बघा, हाफ इज नथिंग बट स्क्वेअर रूट, देअरफॉर l स्क्वेअर रूट. ओके, आणि बघा, आता हा g वर आहे, तर खाली आल्यावर g पॉवर +1/2 होऊन जाणार, म्हणजे k रूट ऑफ g झाला खाली. अरे वा, व्हेरी गुड. आता बघा,
आता लॉज ऑफ इंडायसेस बेटा, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर रूट ऑफ बी इज नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ ए बाय बी. लॉज ऑफ इंडायसेस यूज करा बघा. देअरफॉर के स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी, दिस इज नथिंग बट युअर टी. आणि बघा मी सर्वप्रथम जर तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला तर तो काय होता, टी इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल बाय जी. बघा फक्त बेटा केच्या ठिकाणी किती आहे, 2 पाय. केच्या ठिकाणी किती आहे, 2 पाय. आणि कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये जी काही कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते ना बेटा, ती आपल्याला एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करावं लागते. कशी बेटा, एक्सपेरिमेंटली. कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये जी काही कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते ती आपल्याला एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करावं लागते. ओके, म्हणजे बघा पण फॉर्म्युला आता आपण बरोबर आणला ना, फक्त कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे, ती कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करू शकतो. बघा हा एवढा जबरदस्त ॲप्लिकेशन आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा जर फक्त त्यांनी म्हटलं असेल की ही गोष्ट या गोष्टीवर डिपेंड आहे, तर तुम्हाला डायमेन्शनल ॲनालिसिसनं अक्षरशः तुमचा फॉर्म्युला तयार करता येत आहे. म्हणजे किती बढिया ॲप्लिकेशन आहे. ओके, तर बघा 2-4 मिनिट राहिला आहे, तुम्हाला पुन्हा पहिलेपासून परत एक स्टेप सांगतो, म्हणजे डाऊट्स क्लिअर होऊन जाणार आहे की नाही. आणि ब्रेक नंतर पुन्हा आपण 1-2 एक्झाम्पल बघूया. तर बघा सर्वप्रथम आता आपण काय काय केलं होतं. बघा काय होतं बेटा, बघा सर्वप्रथम त्यांनी काय म्हटलं होतं की जस्ट अ टाइम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम टी. ओके, डिपेंड्स ऑन अ लेंथ. डिपेंड्स म्हटलं की प्रोपोर्शनॅलिटी साईन घेतला. कशावर डिपेंड आहे बेटा, लेंथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नंतर काय केलं मी, प्रोपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह करण्यासाठी इक्वल्स टू आणि के कॉन्स्टंट घेतला आणि त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. ओके, नंतर एल पॉवर ए आणि जी पॉवर बी लिहिलं इक्वेशन 1 मध्ये, हे लक्षात ठेवायचं. आता या ए आणि बीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला सगळी झंझट करावी लागणार आहे. नंतर काय करायचं मग, नेक्स्ट स्टेप, जे काही आता लेफ्ट हँड साईडला क्वांटिटी आहे, सर्वप्रथम तिचं डायमेन्शन काढलं आपण, तिचं डायमेन्शन आपण इझिली फाइंड आउट केलं. नंतर जी काही राईट हँड साईडला फिजिकल क्वांटिटीज आहे, के कॉन्स्टंट आहे, तर कॉन्स्टंटचं डायमेन्शन फाइंड आउट नाही करता येत. नंतर दुसरं की कोणती फिजिकल क्वांटिटी आहे, लेंथ होती, तर लेंथचं पण मी डायमेन्शन फाइंड आउट केलं. नंतर दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे आपल्याकडं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ॲक्सेलरेशन, त्याचं पण मी डायमेन्शन फाइंड आउट केलं. आता हे सर्व डायमेन्शन जे काही लेफ्ट हँड आणि राईट हँड साईडचे होते ते आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केले. ओके, इक्वेशन 1 मध्ये काय केलं बेटा, पुट केले. बघा हा झाला इक्वेशन 1. ओके, इथं सर्व हे डायमेन्शन्स मी काय केले, पुट केले. ओके, नंतर बघा, नंतर सगळं अल्जेब्रा आहे. नंतर काय केलं, जो काही पॉवर ए होता आणि जो काही पॉवर बी होता यांचं एम सोबत एल सोबत टी सोबत काय केलं मी, मल्टिप्लिकेशन केलं. नंतर काय केलं, या दोन्ही डायमेन्शन्समध्ये बघा बेस एम कॉमन होता, पॉवरची बेरीज केली, एल कॉमन होता, पॉवरची बेरीज केली, टी कॉमन होता, पॉवरची बेरीज केली. लॉज ऑफ इंडायसेस मी काय केले, अप्लाय केले. नंतर बघा नेक्स्ट स्टेप काय केलं मी, या स्टेप्सला काय केलं. ओके, इथपर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम आहे. नंतर काय केलं, नाव इक्वेटिंग द पॉवर्स ऑफ एम एल टी ऑन बोथ साईड. ओके, दोन्ही साईडला जे काही एम एल टी आहे यांचे फक्त पॉवर्स इक्वेट करायचे. ओके, तर एमचा केला तर मला 0 इक्वल्स टू 0, इथनं मला कुठनं एची आणि बीची व्हॅल्यू नाही निघाली. नंतर मी काय केला, एलचा केला, तर एलचा जेव्हा मी पॉवर्स इक्वेट केलं तर मला ए इक्वल्स टू मायनस बीचं रिलेशन मिळालं. म्हणजे मला काहीतरी आशा मिळाली की काहीतरी निघणार आहे, काहीतरी व्हॅल्यू निघणार आहे. नंतर मी जेव्हा टीचा पॉवर इक्वेट केला तेव्हा मला बीची व्हॅल्यू मिळाली हाफ. नंतर मग माझ्या असं लक्षात आलं की बीची व्हॅल्यू जर मी इथे पुट केली तर मला एची पण व्हॅल्यू मिळून जाणार. मग माझ्याकडे एची व्हॅल्यू 1/2 मिळाली मला आणि बीची व्हॅल्यू मला हाफ मिळाली. नंतर मग पुन्हा आपण इक्वेशन 1 रिकॉल केला की ए आणि बीची व्हॅल्यू इथे टाकता येते आपल्याला. के कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवला. ओके, एची व्हॅल्यू हाफ टाकली आणि बीची व्हॅल्यू 1/2 टाकली. नंतर मग मी हाफला मला माहिती आहे की स्क्वेअर रूट लिहू शकतो आणि हा जी जेव्हा मी खाली घेऊन गेलो तेव्हा तो मायनस, त्याचा काही जी पॉवर होता तो मायनसचा प्लस झाला. नंतर त्याला स्क्वेअर रूट लिहिलं. नंतर मग मी पुन्हा लॉज ऑफ इंडायसेस लावलं की स्क्वेअर रूट ऑफ ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ बी जर राहिला तर स्क्वेअर रूट ऑफ ए बाय बी लिहू शकतो. तसं करून मला बेटा हा फॉर्म्युला मिळाला. नंतर मी मग स्टँडर्ड फॉर्म्युलासोबत कम्पेअर केला तर केच्या जागी 2 पाय आहे आणि हा जो काही कॉन्स्टंट असतो हा एक्सपेरिमेंटलनीच फाइंड आउट करू शकतो.
ओके फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.